गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावाने पैशांची वसुली केल्याचं प्रकरण। वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता। एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। खोक्या हा राजकारणाचा बळी, खोक्याच्या वकिलांचा आरोप। बुलडोझर कारवाईनंतर अज्ञातांनी केली खोक्याच्या घरातल्या सामानाची जाळपोळ। मारहाणीत देखील झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। न्याय मिळण्याची केली मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानियांचा नवा आरोप। निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजनांसोबत जिल्हा न्यायाधीशांची होळी। दमानियांकडून फोटो शेअर। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्री पदाची ऑफर। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेला विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला। माझं काही खरं नाही म्हणणारे जयंत पाटील शरद पवारांसह एकत्र। बारामती कृषी विज्ञान केंद्रात पाहणी। नाराजी नाही पण बाहेर बोलायची चोरी झालीय, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।